Hello friends, welcome to YouTube channel IT IMS courses conducted by Rahul Zarge. We are going to teach you today's topic is bus. What is mean by bus? Bus is an electronic pathway where data can be transferred from one location to another location is called as a bus. A bus is a common pathway through which information flows from one computer to another location is called as a bus. काय आहे मित्रांनो बस म्हणजे तर बस म्हणजे इलेक्ट्रॉनिक पाथवे आहे कॉमन पाथवे आहे ज्यामध्ये डेटा किंवा इन्फॉर्मेशन म्हणजेच आपला बिट्स किंवा बाइट्स या स्वरूपातला डेटा इन्फॉर्मेशन सेंड केली जाते कम्प्युटरच्या एका डिव्हाइसेस पासून दुसऱ्या डिव्हाइसेस पर्यंत त्याला म्हणतात बस. बसेस कम्प्युटर सिस्टीम मध्ये मदरबोर्डवरती अतिशय महत्त्वाचा रोल आहे की ज्यामध्ये नंबर ऑफ बसेस एकमेकांना कनेक्ट करतात वेगवेगळ्या डिव्हाइसेसना या बसच्या माध्यमातून कनेक्ट केलं जातं. मेन उद्देश आहे की आपला डेटा किंवा इन्फॉर्मेशन सेंड फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन हे मेन काम आहे एखादा डेटा सेंड करण्याचं. त्या व्यतिरिक्त अजून दुसरं काय मेजर रोल केला जातो बसेसचा अजून मेन फंक्शन काय आहे तर ॲड्रेसिंग. याचा अर्थ काय की एका डिव्हाइसेस पासून दुसऱ्या डिव्हाइसेस पर्यंत ॲड्रेस सेंड करायचा. फॉर एक्झाम्पल माझा प्रोसेसर आहे माझ्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये हा प्रोसेसर आहे आणि ही मेमरी आहे याच्यामध्ये कम्युनिकेशन करायचं आहे या दोन डिव्हाइसेसच्या मध्ये कम्युनिकेशन करायचं आहे तर डेटा ट्रान्समिट करण्यासाठी डेटा किंवा इन्फॉर्मेशन सेंड करण्यासाठी डेटा बसेस हा प्रकार आहे परंतु नेहमी डेटा सेंड होण्याआधी त्यांची इन्फॉर्मेशन म्हणजे कोणत्या डिव्हाइसेस कडून कोणत्या डिव्हाइसेसला इन्फॉर्मेशन सेंड होणार आहे याचं ॲड्रेसिंग केलं जातं. म्हणजे हा डिव्हाइस त्याचा ॲड्रेस सेंड करतो हा डिव्हाइस त्याचा ॲड्रेस सेंड करतो त्याला म्हणतात ॲड्रेस सेंडिंग आणि त्यासाठी जी बस वापरली जाते त्याला म्हणतात ॲड्रेस बस. तर अशा टाईप मधली सुद्धा एक बस तुमच्या मदरबोर्डवरती अवेलेबल आहे ज्याचं नाव आहे ॲड्रेस बस. आणि तिसरी बस जी अतिशय महत्त्वाची बस आहे पॉवर. अशा काही ज्या बसेस आहेत ज्यामधून आपल्या हार्डवेअर डिव्हाइसेसना पॉवर सुद्धा दिला जातो. फॉर एक्झाम्पल पीसीआय एक्सपान्शन बसेस आहेत जे आपण लास्ट टॉपिक मध्ये पाहिलं होतं. काही एक्सपान्शन बसेस असतात मदरबोर्डवरती पर्टिक्युलर मी तुम्हाला दाखवतो. इथे आहे ह्या पीसीआय एक्सपान्शन बसेस आहेत किंवा एजीपी बसेस आहेत. तर ह्या एक्सपान्शन किंवा एजीपी बसेसना मध्ये आपण एखादा डिव्हाइस हार्डवेअर डिव्हाइस इन्सर्ट करतो तर त्या डिव्हाइसेसना पॉवर सप्लाय कुठून दिला जातो तर ह्या एक्सपान्शन बस मधून पॉवर सप्लाय दिला जातो मित्रांनो. तर तीन पद्धतीचं काम यामधनं या बसेस मधनं केलं जातं. पहिलं डेटा शेअरिंग किंवा डेटा ट्रान्समिट करण्याचं काम केलं जातं. दुसरं ॲड्रेस ट्रान्समिट करण्याचं काम केलं जातं आणि तिसरा कन्सेप्ट म्हणजे तुमचा पॉवर सप्लाय सेंड करण्याचं काम केलं जातं. आता यानंतर आपल्याला दोन कन्सेप्टवर माहिती करून घ्यायची आहेत. बस विड्थ. बस विड्थ म्हणजे काय मित्रांनो तर हाऊ मच डेटा कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम ॲट वन टाइम फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन इज कॉल्ड ॲज अन बस विड्थ. मित्रांनो नीट समजून घ्या बस विड्थ आणि बस स्पीड हे दोन कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे आहेत या टॉपिक मध्ये मदरबोर्डच्या रिलेटेड आणि हे कायम तुम्हाला प्रत्येक टॉपिक मध्ये म्हणजे हार्डवेअर मध्ये येणार नेटवर्क मध्ये येणार मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन मध्ये येणार सिस्को मध्ये गेला तरी येणार लिनक्स मध्ये गेला तरी येणार प्रत्येक कोर्स मध्ये बस स्पीड हे दोन कन्सेप्ट तुम्हाला कंटिन्यू राहणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आधी अंडरस्टँड व्हायला पाहिजे व्हॉट इज बस. Bus means electronic pathway where data can be sent from one location to another location is called as a bus. आता हा आपण म्हटलं की हा माझा प्रोसेसर आहे सीपीयू आहे आणि ही माझी मेमरी आहे की ज्यामध्ये आपल्याला डेटा ट्रान्समिट करायचा आहे. आपण काय सांगतो की मित्रांनो इथून जो डेटा ट्रान्समिट केला जातो ह्या लोकेशन पासून या लोकेशन पर्यंत हा जो इलेक्ट्रॉनिक पाथवे आहे त्याला म्हणतात बस. ज्यामधून डेटा ट्रान्समिट केला जातो यातून तुम्हाला ॲड्रेस ट्रान्समिट केला जातो आणि यातूनच तुमचा पॉवर सप्लाय पण दिला जातो एका डिव्हाइसेसला ज्या पर्टिक्युलर डिव्हाइसेसना रिक्वायर्ड आहे त्यातनं. आता बस विड्थ म्हणजे काय तर बस विड्थ म्हणजे काय तर ह्या बसमधनं एका वेळेला किती बिट्स डेटा सेंड होतो. फॉर एक्झाम्पल मी इथं दाखवलेलं आहे
की एक 0 बिट्स एका वेळेला सेंड होतो. म्हणजे माझा प्रोसेसर एका वेळेला एक बिट एवढाच इन्फॉर्मेशन या लोकेशन पासून या लोकेशनला सेंड करतो, त्याला म्हणायचं बस विड्थ. ओके. आता ही बस विड्थ काय होऊ शकते, कमी जास्त प्रमाणात आपली होऊ शकते. फॉर एक्झाम्पल इथं आता 1 बीट होतं, आता इथं कदाचित अजून एक मी ऍड केला, अजून एक बीट ऍड झाला, याचा अर्थ याची बस स्पीड झाले 2 बिट्स. एका वेळेला किती डेटा जातो, इथं हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. हाऊ मच डेटा विल बी ट्रान्सफर फ्रॉम वन लोकेशन टू अनादर लोकेशन ऍट अ टाइम. ऍट अ टाइम हा अतिशय महत्वाचा आहे, एका वेळेला किती डेटा ट्रान्समिट होतो. तर मित्रांनो इथं तुमचा 2 बीट एवढा इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होते. अजून एक बघूयात की आता याची बस स्पीड झाली 4 बीट. ओके. एका वेळेला 4 बिट्स एवढी इन्फॉर्मेशन सेंड केली जाते. हे 4 बिट्स एका वेळेला एका लोकेशन पासून या लोकेशनला सेंड केले जातात. सो बस स्पीड इज व्हॉट, हाऊ मच डेटा विल बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन इज कॉल्ड एज अ बस स्पीड अँड इट इज मेजर्ड इन बीट्स. लक्षात घ्या, बीट्स ऍड और बाईट. आणि बिट्स म्हणजे 0 और 1 असतो आणि 8 बिट्स इज इक्वल टू 1 बाईट. बिट्स मध्ये जर डेटा ट्रान्समिट होत असेल तर तो नेहमी स्मॉल बी असतो आणि बाईट्स मध्ये जर डेटा ट्रान्समिट होत असेल तर तो नेहमी कॅपिटल बी पासून लिहावा. तर हाऊ मच डेटा विल बी ट्रान्सफर फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन इज कॉल्ड एज अ बस विड्थ. इट इज मेजर्ड इन बिट्स और बाईट. हे झालं बस विड्थच्या बाबतीत. आता आपल्याला बघायचं आहे स्पीड, बस स्पीड. बस स्पीड म्हणजे काय? बघा इथंच या डेफिनेशन मध्ये सांगतो, हाऊ मच टाइम रिक्वायर्ड, हाऊ मच टाइम रिक्वायर्ड टू रिसीव द डेटा सेंडेड फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. प्रोसेसर पासून हा 4 बिट्स एवढा डेटा सेंड झाला, इथं रिसीव्ह व्हायला, मेमरी मध्ये रिसीव्ह व्हायला किती वेळ लागला, हाऊ मच टाइम रिक्वायर्ड sended from one location to another location is called as a bus width and it is measured in megahertz or gigahertz. जनरली प्रोसेसर आणि मेमरीचं स्पीड मेगाहर्ट्ज किंवा गिगाहर्ट्ज मध्ये मेन्शन केलेलं असतं. मॅक्झिमम द बस विड्थ, जेवढं जास्ती बस विड्थ द मॅक्झिमम विल बी द बस स्पीड. काय म्हणतो मित्रांनो लक्षात घ्या, मॅक्झिमम द बस विड्थ मॅक्झिमम विल बी द बस स्पीड. जेवढं जास्त बस विड्थ असेल तेवढं जास्ती डेटा सेंड होऊ शकतो, डेटा ट्रान्समिट होऊ शकतो, त्यालाच म्हणतात बस स्पीड. हाऊ मच टाइम रिक्वायर्ड टू रिसीव द डेटा फ्रॉम sended from one location to another location is called as a bus speed and it is measured in megahertz or gigahertz. आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला अवश्य सांगा. तुम्हाला आवडला असेल तर डेटा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.